नमस्कार. मी प्रांजली, एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. प्रांजल माइंड केअरमध्ये आपले स्वागत आहे. झोप न येणे ही एक कॉमन समस्या आहे, पण योग्य कारण ओळखलं तर तुमच्या घरी बरीच सुधारणा करता येते. झोप न येण्याची कारण: टेन्शन, स्ट्रेस, अँक्झायटी, जास्त विचार, काळजी. हे तर आपल्या सगळ्यांनाच असतं. आणखी आपला सगळ्यात जवळचा मित्र तो कधीच असतो कळत नाही, तो म्हणजे मोबाईल आणि स्क्रीनचा अतिवापर. आणि हो, आपल्याला लागलेली वाईट सवय अनियमित झोपेची वेळ. रोज वेगवेगळ्या वेळेस आपण झोपतो. जेव्हा काम संपते कॅफे, चहा, कॉफी जास्त प्रमाणात आणि शारीरिक हालचाल खूप कमी झाली. जरा व्यायाम करा. एक्सरसाइजची गरज आहे. हार्मोनल किंवा मानसिक कारण: कधी एन्झायटी असते, कधी डिप्रेशन. मग त्यावर घरगुती उपाय काय बघूया. इफेक्टिव्ह होम रेमेडीज. झोपेची सवय सुधारा. स्लीप रुटीनमध्ये आणा. रोज एकाच वेळेला झोपणे आणि उठणे हे आपल्या शरीरास खूप गरजेचे आहे. झोपायच्या 30 मिनिट आधी मोबाईल बंद करा, नाहीतर काही लोक मोबाईल बघत झोपतात. शिवम, काय आणि जायफळ खाऊन झोपा. व्हिडिओ बघत बसतो ना. गरम दुधात थोडं जायफळ पावडर टाका. नैसर्गिकरित्या झोप लागायला मदत होते. हा आपला आजीचा बटवा. अरे बाहेर श्वसन आणि ध्यान म्हणजेच ब्रीथिंग. 5-10 मिनिटे डीप ब्रीदिंग करा किंवा ध्यान करा. मन शांत होतं. डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय तर स्क्रीन आणि मोबाईलपासून स्वतःला काही वेळेसाठी दूर ठेवा. झोपायच्या आधी फोन आणि स्क्रीन टाळा. ब्लू लाईट आपली झोप बिघडवते आणि आपल्याला झोप लागत नाही. वातावरणामध्ये शांतता ठेवा. लाईट कमी करा. शांत, थंड खोलीत तुम्ही झोपता. व्हिडिओ बघत बसतो ना. चांगली झोप आहे. कुठं दिसले? आणखी बघूया. हर्बल उपाय. तुळशी चहा, कॅमोमाईल चहा हा घेतल्याने खूप रिलॅक्स वाटतं. हलकी हालचाल करा, जसं की सकाळी वॉक, गार्डनमध्ये वॉक, संध्याकाळी वॉक किंवा हलकासा व्यायाम. मग डॉक्टर कधी आणि काउन्सिलरला कधी भेटायचं? जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या 7 ते 10 दिवस सतत असेल तर नक्की डॉक्टर किंवा काउन्सिलरला भेटा. एन्झायटी, घाबरटपणा किंवा मूड खूप डाऊन होत असेल तर डॉक्टर किंवा काउन्सिलरला नक्की भेटा. काय जाऊ दे, पण मला दिसली. शिवम, व्हिडिओ बघत बसतो ना. कुठं दिसले? बाजूने दिसतील आपल्याला. मी तुला दाखवतो. ते सोडून दे. शिव, छान बोल ना. काय दिवसात खूप थकवा जाणवत असेल, अगदी नेहमी थकल्यासारखं वाटत असेल, स्वतःसाठी माइंड
अनवाइंडिंग रुटीन खूप महत्त्वाचं आहे, ते नक्की ठेवा. प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, आपल्या नियर अँड डिअरला शेअर सुद्धा करा. बाळा काय ते जाऊ दे बाळा, मला आता करणं दिसली. आता व्हिडिओ बघत बसतो ना, हा शांत म्युझिक ऐका. कुठं दिसले? तेच आहे. तुमच्या मनाला दिसतील आपल्याला, मी तुला दाखवतो. ते सोडून दे, शांत सोड. वाटतं. बोल ना रे बाहेर. अरे त्याला ऐकूया. अरे बाहेर या निसर्गाचा आस्वाद घेत आपल्याला ते म्युझिक ऐकायचं आहे. शिवम बाळा काय ते जाऊ दे बाळा, मला आता करणं दिसली. शिवम ते व्हिडिओ बघत बसतो ना, हा कुठं दिसले? तेच आहे. अजूनही दिसतील आपल्याला, मी तुला दाखवतो. ते सोडून दे, शिव. छान बोल ना रे बाहेर. अरे काय शिव? या निसर्गाकडे बघ, अरे बाहेर आकाशाकडे बघ. मन प्रसन्न होतं. मोकळ्या हवेत फिरायला जा. शांत झोप लागण्यासाठी म्युझिक सुद्धा तुम्ही ऐकू शकता किंवा मला आवडणारं म्युझिक ऐका. पण हो, ते म्युझिक शांत असावं, अगदी शांत. शिवम बाळा काय ते जाऊ दे बाळा, मला आता करणं दिसली. शिवम ते व्हिडिओ बघत बसतो ना, हा कुठं दिसले? तेच आहे. अजूनही दिसतील आपल्याला, मी तुला दाखवतो. ते सोडून दे, शिव. छान बोल ना रे बाहेर. अरे धन्यवाद. काय शिव? अरे बाहेर